इस चर्चा के अवसर पर मैं केंद्र सरकार को एक विनम्र अनुरोध करूंगा कि महाराष्ट्र में विशेषतः मराठवाड़ा क्षेत्र से जहाँ से मैं आता हूँ उस एरिया के लिए कुछ महत्वपूर्ण मांगों की शीघ्र पूर्तता करने की आवश्यकता है, जिसके ऊपर मैं ध्यान आकर्षित करना चाहूँगा। सभापति महोदय, वर्धा यवतमाळ नांदेड़ रेलवे मार्ग विदर्भ और मराठवाड़े को जोड़ने वाला एक अत्यंत महत्वपूर्ण रेलवे मार्ग है। इस परियोजना के लिए इस सदन में हमारे पूर्व सदस्य विजय बाबू दर्डा के सहित अनेक लोग जनप्रतिनिधियों ने यह प्रयास किया, तो काम भी शुरू हो चुका है। तो इसको निश्चित जरा गति देने की आवश्यकता है। इसको अगर प्रोविजंस ठीक से आने वाले समय में हो जाएगा तो एक टाइम बाउंड पीरियड में ये वर्धा यवतमाळ नांदेड़ का काम ये पूरा हो जाएगा। करत असताना दिसतात काही भागामध्ये गांधीनगर या परिसरामध्ये आता तिथलं स्टेशनचंही काम मित्रांनो हर्सुल गांधीनगर या भागामध्ये तिथं सुरू झालेलं आपल्याला दिसतं आणि दिग्रजचं मित्रांनो डेली अपडेट तुम्हाला देण्याचा आपला प्रयत्नच असतो। तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण आता हे कामाची सिच्युएशन जी आहे मित्रांनो तर ते अशी असलेली दिसतं आपल्याला। इकडे मी तुम्हाला याचा पूल पण दाखवतो। आता पुलाचं काम जे आहे ते पण पूर्ण झालेलं आहे आणि फायनल अलाइनमेंट ज्याला म्हणतो आपण मित्रांनो तर ते सुरू झालेलं आहे। तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपला जो प्रोजेक्ट आहे तर हा दिग्रज परिसरामध्ये आता याचं काम फायनलवरती आलेलं आहे। परंतु यानंतरही अनेक कामं असतात, जसं स्लीपर आणि पटऱ्या टाकण्याचं आणि मग याच्यासोबतच मित्रांनो ही इलेक्ट्रिक लाईन आहे। आपण पाहू शकतो की हा जो पूल झालेला आहे तर हा दिग्रज आणि इकडं आपल्या मराठवाड्याला कनेक्ट करण्यामध्ये या रोडची मुख्य भूमिका आहे। तर तिथेच हा मित्रांनो रेल्वेचा ओव्हरब्रिज आहे। तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपण आता या रेल्वेचं काम इथपर्यंत आपल्याला पूर्ण झालेलं दिसतं। निश्चित आता काही दिवसातच नवीन अपडेट्ससह आपण पुन्हा हजर होऊयात। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।